नमस्कार विद्यार्थी मित्र, झोका घे वराडी या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी अर्चना अमित सोमशेट्टी तुम्हा सर्व विद्यार्थी वर्गांचं सहर्ष स्वागत करते. So students, today we are going to study the poem 4.1 The Word is Mine, composed by Joy Lovelett Crawford. So first I will read the first stanza of the poem, then I will explain. Today on a bus I saw a lovely girl with the silken hair. I envied her. She seemed so gay and I wish I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. She had one leg and wore a crutch, but as she passed, a smile. Oh God, forgive me when I whine. I have two legs, the world is mine. इन फर्स्ट स्टांजा, या फर्स्ट स्टांजामध्ये कवयित्री जॉय लवलेट क्रॉफोर्ड आपल्याला सांगतात, म्हणजे इथला जो पोयममधला स्पीकर आहे ते आपल्याला सांगतायत. मी आज टुडे ऑन अ बस, मी जेव्हा बसमधून चालले होते तेव्हा मी एका सुंदर मुलीला, इथं सिल्की हेअर, तिचे केस पण खूप सुंदर होते, तिला बघितलं आणि मला तिचा हेवा वाटला. इनव्हिड म्हणजे हेवा वाटणे, वॉज जेलस. आणि ती खरोखरच इतकी आनंदी दिसत होती. अँड आय विश आय वॉज सो फेअर. आणि ती इतकी दिसायला सुंदर होती की मला वाटत होतं की मी तिच्यासारखं सुंदर असावं. पण जेव्हा ती अचानकपणे उठली, जायला निघाली, मे बी तिचा स्टॉप आला असेल आणि त्यासाठी ती अचानक उठली. आय सॉ हर हॉबल डाऊन द आयल. आता हॉबल याचा अर्थ काय, ती अडखळत असं, म्हणजे वॉक विथ अ लिम्प, अनस्टेडीली चालत होती. अँड आयल मीन्स द पॅसेज बिटवीन द टू रोज ऑफ सीट्स, दोन सीट्सच्या मध्ये जे जागा असते तिथून जायला जेव्हा ती उठली तेव्हा ती थोडीशी अडखळत चालली. शी हॅड वन लेग, कारण ती एकाच पायावर होती. अँड ओर अ क्रच, क्रचमध्ये तिच्या हातात कुबड्या होता, म्हणजे ती मुलगी हँडिकॅप होती, पायाने अधू होती. ॲज शी पास्ड अ स्माईल, आणि तरी देखील ती जेव्हा चालली होती तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल होतं, आनंद होता, हसू होतं. आणि ते पाहून कवयित्रीला, त्या स्पीकरला असं वाटलं की ओ गॉड फॉरगिव्ह मी, खरंच देवा मला क्षमा कर. व्हेन आय वाईन, वाईन म्हणजे कंप्लेंट करणे. मी जेव्हा सतत एखादी गोष्ट माझ्याकडे नाही आहे त्याच्याविषयी जेव्हा कंप्लेंट करते तेव्हा मला वाईट वाटतं. आय हॅव टू लेग्स, द वर्ल्ड इज माइन. आणि खरंच त्या मुलीकडे एकच पाय आहे तरी सुद्धा ती किती आनंद आहे. आणि माझ्याकडे दोन पाय असून सुद्धा मी तुझ्याकडे कंप्लेंट करते, माझ्यामधील उणिवाबद्दल मी त्याचं दुःख करते. सो खरंच मला त्याच्यासाठी क्षमा कर, असं ती गॉडला उद्देशून कवयित्री स्पीकर म्हणतात. नेक्स्ट स्टांजा. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच अ चार्म. आय टॉक विथ हिम. He seemed so calm, and if I were late, it would do no harm. And as I left, he said to me, I thank you, you have been so kind. It's nice to talk with folks like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I whine. I have two eyes, the world is mine. आता पुढे जाऊन बघा कवयित्री आपल्याला काय सांगू इच्छिते. इन दिस सेकंड स्टँजा, ती जेव्हा वेन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स, जेव्हा ती अशी रस्त्याने चालत असे एके ठिकाणी ती थांबते आणि काही स्वीट्स, गोड पदार्थ किंवा बिस्किट्स, चॉकलेट्स म्हणू शकतो आपण, ती घेण्यासाठी थांबते. तो जो लॅड म्हणजे तो गोळ्या विकणारा मुलगा असतो, लॅड हू सोल्ड देम हॅड सच अ चार्म, तो इतका चार्मिंग, इतका सुंदर असतो आणि इतका आनंदी असतो. आय टॉक विथ हिम, आणि जेव्हा कवयित्री त्याच्याशी बोलते, स्पीकर त्याच्याशी बोलतात, ही सीम टू काम, तो खूप शांत असतो. अँड इफ आय वर लेट इट वुड डू नो हार्म, आणि कवयित्रीला वाटतं की मी जर त्याच्याशी बोलत राहिले तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. कवयित्री त्याच्याशी बराच वेळ बोलते, त्याच्याशी डिस्कशन करते, तिला तो खूप छान वाटतो, काम असतो, समाधानी वाटतो. आणि जेव्हा ती जायला निघते, त्याला बाय करते, आय लेफ्ट ही सेड टू मी, तो तिला मुलगा म्हणतो, आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. तो म्हणतो की तुम्ही वेळात वेळ काढून माझ्याशी बोललात, तुम्ही किती काइंड आहात, असं तो तिला म्हणतो. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. यू सी आय एम ब्लाइंड. आणि तो मुलगा बोलता त्यांना म्हणतो, तिला म्हणतो की मला तुमच्याशी बोलताना खूप छान वाटलं. तुमच्यासारख्या लोक आमच्याशी जेव्हा काइंडली बोलतात तेव्हा खूप छान वाटतं. फोक मीन्स पीपल. आणि कारण मी ब्लाइंड आहे. आणि तो सांगतो की मी आंधळा आहे, त्यामुळे मला डोळे नाही आहेत.
हे ऐकल्यावर कवयित्री लगेच पुन्हा म्हणते, ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय व्हाईन. खरंच मी जेव्हा कंप्लेंट करते माझ्यामध्ये कुठल्या गोष्टी कमी आहेत किंवा ज्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत त्या गोष्टींविषयी मी जेव्हा तुझ्याशी तक्रार करते तेव्हा खरंच मला त्याच्याबद्दल क्षमा कर. आय हॅव 2 आईज, कारण मला डोळे आहेत, मी या डोळ्याने हे सुंदर जग बघू शकते. द वर्ल्ड इज माइंड, खरंच हे जग माझं आहे, हे जग मी पूर्णपणे व्यवस्थित पाहू शकते, असं ती कवयित्री म्हणते. नेक्स्ट स्टांजा. Later, walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped a moment, then I said, why don't you join the others, dear? He looked ahead without a word, and then I knew he could not hear. Oh God, forgive me when I whine. I have 2 ears, the world is mine. आता पुढे जाऊन कवयित्रीला आणि काय अनुभव होतो, अशीच ती पुढे पुढे जेव्हा रस्त्यावरनं चालत राहते तेव्हा तिला एक छोटंसं मूल दिसतं. आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्लू, निळाशार डोळ्यांचं असं. आणि ही स्टूड, ते मूल कुठेतरी एका कॉर्नरला उभं राहून काय करत असतं, जी इतर मुलं खेळत असतात त्यांच्याकडे बघत असतं. आणि इट सीम, आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून कवयित्रीला वाटतं की तो खेळ बघताना त्याला कळत नसतं की ते काय खेळतात किंवा ते काय खेळतात. ही न्यू नॉट व्हॉट टू डू, त्याला ते कळत नसतं की ते काय खेळतात, अशा नजरेनं ते तो बघत असतो. अँड आय स्टॉप अ मुवमेंट, म्हणून कवयित्री क्षणभर थांबते. अँड देन ती तिथे जाऊन त्या मुलाला काय म्हणते, वाय डोंट यू जॉईन द अदर्स, तू तिथे जाऊन का खेळत नाहीयेस, असं ती त्या मुलाला, थांबलेल्या मुलाला विचारते. पण तो मुलगा काय करतो, ही लुक अहेड विदाउट अ वर्ड, तो नुसतं तिच्याकडे बघतो आणि काहीही उत्तर देत नाही. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर, तेव्हा कवयित्रीला समजतं की तो ऐकूच शकत नाही. मग तेव्हा वन्स अगेन शी रिपीटेड द लाईन, ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय व्हाईन. खरंच मी माझ्याकडे ज्या गोष्टीने त्याची कंप्लेंट करते, मला क्षमा कर. आय हॅव 2 इयर्स, द वर्ल्ड इज माइंड, मला तर छान कान आहेत, मला ऐकू शकते मी, मला खरंच हे वर्ल्ड माझं आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. लाईक दिस शी सेड. Last stanza of the poem. With legs to take me where I will go, with eyes to see the sunset's glow, with ears to hear what I would know. Oh God, forgive me when I whine. I'm blessed. Indeed, the world is mine. आता शेवटच्या स्टांजामध्ये कवयित्री आपल्याला काय सांगते बघा. तिला जे पहिले 3 अनुभव आले की पहिल्या स्टांजामध्ये तिला एका पायाने अधोष्टऱ्या मुलगी भेटली, दुसऱ्या स्टांजामध्ये आंधळ्या मुलाशी मुलगा भेटला, तिसऱ्या स्टांजामध्ये म्हणजे फिजिकली डिसेबल असणारी माणसं तिला भेटली. तेव्हा तिला काय कळलं, विथ लेग्स टू टेक मी वेअर आय विल गो, माझ्याकडे पाय आहेत, मी या जगामध्ये कुठेही फिरू शकते. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो, माझ्याकडे डोळे आहेत, दृष्टी आहे, त्यामुळे मी ह्या निसर्गातल्या, या जगातल्या छान छान गोष्टी पाहू शकते. फॉर एक्झाम्पल तिने सनसेट्स ग्लो ही एक खूप सुंदर गोष्ट निसर्गातली जी ती पाहू शकते. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो, मलाकडे कान दिलेले आहेत, मी ऐकू शकते, त्यामुळे जगातील चांगल्या गोष्टी मी ऐकू शकते, मला काय आहे ते समजू शकतं त्याच्यामुळे. ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय व्हाईन, आणि खरंच देवा मला क्षमा कर, मी जेव्हा सतत माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याविषयी कंप्लेंट करते. आय एम ब्लेस्ड, खरंच मी खूप ब्लेस्ड आहे, मला खूप तुझा आशीर्वाद मिळालेला आहे, तू मला सगळ्या फिजिकली मला तू कंप्लीट केलेले आहेस, मी खूप मला कुठलेही व्यंग नाही आहे, माझ्याकडे शारीरिक व्यंग नाही आहे, नॅचरली मी एक नॉर्मल पर्सन सारखी बिहेव करू शकते. इंडीड द वर्ल्ड इज माइन, आणि खरंच हे जग माझं आहे. सो इन दिस पोयम फ्रॉम दिस पोयम Joy Lovelet Crawford, she wanted to say to you, she wanted to give the message to you that we should feel happy, or we should be happy whatever we got, whatever the God has given, we should be satisfied with that. We should not complain the things which we don't have. ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्याच्याविषयी आपण कंप्लेंट करायची नाहीये, तर ज्या गोष्टी आपल्याला देवाने दिलेल्या आहेत त्याच्याविषयी आपण समाधान बाळगायचे आहे. आणि डेफिनेटली वी हॅव टू सी द पीपल हू आर लेस फॉर्च्युनेट ॲज कम्पेअर टू अस, जे आपल्यापेक्षा कमी सुदैवी आहेत अशा लोकांकडे बघून आपण ते समाधान मानायचं आहे. सो दिस इज द पोयम, दिस इज द मेसेज ऑफ द पोयम, द वर्ल्ड इज माइन. सो स्टुडंट्स, तुम्हाला आता मी जी कविता एक्सप्लेन केली आहे ती तुम्हाला समजलीच असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि ह्या कवितेचा अर्थ अधिकाधिक छानपणे समजून घेण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ परत परत पहा. स्टे कनेक्टेड विथ झोका. थँक्यू.